नीलम गोरेंनी काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर टीका केली। लाडकी बहीण योजनेमुळे काँग्रेसचे धाबे दणाणलेत असं नीलम गोरेंनी म्हटलंय। जनतेची फसवणूक करणं हेच काँग्रेसचं धोरण आहे असं देखील नीलम गोरेंनी म्हटलं। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी असं नुकतं स्टेटमेंट केलं की त्यांचं सरकार आल्यावर काही योजना बंद करणार आहे। म्हणजे एका बाजूला कर्नाटक, एका बाजूला झारखंड इथे योजना जाहीर करायच्या। त्यांच्या नेत्यांनी सांगायचं की आम्ही उलट 3,000 रुपये देऊ। त्यांच्या आघाडीतील लोकांनी अशी मतं सांगायची आणि इथे मात्र महिलांच्या मनात भीती दाखवून त्या भीतीचा उपयोग करून त्यांच्यावर दबाव आणून त्यांना मतं देण्यासाठी भाग पाडायचं। अशा प्रकारच्या गोष्टीला आमच्या झाशीची राणी आणि ताराबाई राणी साहेब आणि आमच्या माननीय जिजाऊ भोसले साहेब यांच्यासारख्या विचारावर चालणाऱ्या रणरागिणी कधी दबावाला बळी पडणार नाही आणि त्या संपूर्णपणे त्यांचं म्हणणं उलथवून टाकून आयुष्यभरचा धडा मतदानामधून काँग्रेसला शिकवल्याशिवाय राहणार नाही हे मी नक्कीच या ठिकाणी सांगू शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।